आणि एक महत्त्वाची बातमी, 1 ते 1.5 महिना विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही। शाळा सुरू झाली मात्र 1 ते 1.5 महिना विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांचा गणवेश टक्केवारीमध्ये अडकला अशी टीका दानवे यांनी केली। तर ठाकरे गटाचे लोक आजही टक्केवारीतून बाहेर निघत नाहीत असा पलटवार संजय शिरसाटांनी केलाय। आचारसंहितेच्या कामामुळे थोडासा उशीर झाला, भांडवल करू नका असं शिरसाटांनी म्हटलंय। द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं। आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो आणि 100 रुपये शिलाईला पाठवतो, परंतु तो कपडाही आलेला नाही, तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अजून 1 ते 1.5 महिना विद्यार्थ्यांना गणवेश 100% भेटू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय, टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे। उबाटाचे लोक आजही त्या टक्केवारीतून बाहेर निघत नाही, हे दुर्दैव आहे। सर्वसामान्य माणसापासून राजकारण्यापर्यंत सर्वांना कल्पना आहे, गेली 2 महिने या आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व असलेले लोक जे संबंधित शिक्षण विभागाशी असतील किंवा कामगार असतील किंवा कोणीही असतील, हे सर्वांना एक वेगळी जबाबदारी होती आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये वेगळ्या कामानिमित्त व्यस्त होते। आचारसंहितेच्या काळामध्ये कदाचित त्याच्यामुळं 2-4 दिवसाचा अवधी लेट होऊ शकतो, एखादा 2 दिवसाचा कालावधी लेट झाला, त्यामुळं त्याच्यावर इतकं काही भाष्य करणं हे मला वाटतं उचित